नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञानातील 15वा धडा ध्वनी त्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यातील अ, ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला डॅश डॅश म्हणतात, तर कमी दाब व घनतेच्या भागाला डॅश डॅश म्हणतात. तर उत्तर आहे संपीडन आणि विरलन. आहे ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज काय असते? उत्तर आहे असते. नंतर आहे एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे. या ध्वनी तरंगाची वारंवारता डॅश डॅश इतकी असेल. उत्तर आहे 500 हर्ट्झ. नंतर ई प्रश्न आहे, वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची डॅश डॅश वेगवेगळी असते. काय असते? वारंवारता वेगवेगळी असते. उ आहे ध्वनी क्षेपकामध्ये डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेमध्ये होते. उत्तर आहे विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. पुढील प्रश्न आहे 2, शास्त्रीय कारणे सांगा. त्यातील अ आहे तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. उत्तर आहे वेगवेगळ्या सांगीतिक स्वराची वारंवारता वेगळी असते. ही वारंवारता ताणावर अवलंबून असते, म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. 2 आहे आ, चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही, कारण चंद्रावर हवा नाही. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता आहे, पण चंद्रावर कोणतेच माध्यम नाही, त्यामुळे चंद्रावर ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. म्हणून चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. पुढे आहे ई, आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न काय आहे, ध्वनी तरंगाच्या हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. उत्तर आहे ध्वनीची निर्मिती व प्रसारण होण्यासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी निर्माण होणे म्हणजे हवेत कंपन निर्माण होणे होय. या कंपनामुळे हवेत कमी अधिक घनतेचे व दाबाचे हवेचे पट्टे निर्माण होतात. कमी घनतेच्या हवे दाबाच्या पट्ट्याला विरलन व जास्त घनतेच्या जास्त दाबाच्या पट्ट्याला संपीडन म्हणतात. हवेतील रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून संपीडन व विरलन स्थिती हवेत निर्माण होते. ही संपीडने व विरलने पुढे पुढे सरकत जातात. पूर्वी ज्या जागी संपीडन निर्माण झाले त्याच जागी दुसऱ्या क्षणी विरलन निर्माण होते. ही स्थिती पुढे पुढे सरकत जाते. हवेचे कण फक्त मागे पुढे सरकत जातात व पुन्हा पुन्हा आपल्या मूळ जागेवर स्थिर होतात. ही विरलने व संपीडने कानापर्यंत पोहोचताच हवेतील कणांच्या हालचालीमुळे कानाचा पडदा त्याप्रमाणे कंप पावतो व ध्वनी ऐकू येतो. या ठिकाणी हवेचे कण पुढच्या कणाला धक्का देऊन पूर्वस्थितीत स्थिर होतात, स्वतःची जागा सोडत नाही. जसे आगगाडीला इंजिन जोडताना इंजिनचा धक्का शेवटच्या डब्यापर्यंत पोहोचतो, पण डबे जागा सोडत नाहीत. तसेच उगमस्थानी निर्माण होणारा कंप कानापर्यंत पोहोचतो, पण हा कंप पोहोचविणारा हवेचा कण स्वतःची जागा सोडत नाही. 3 आहे गिटार सारख्या तंतुवाद्यातून काही बासरी सारख्या पुंकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर आहे गिटार सारख्या तंतुवाद्यात वापरलेल्या तारांचा ताण कमी जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागांची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनांची वारंवारता बदलली जाते. यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. बासरीसारख्या पुंकवाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते. त्यामुळे कंपनाच्या वारंवारीत बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. 4 आहे मानवी स्वर यंत्रापासून आणि ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? उत्तर आहे मानवी स्वरयंत्र. तर तुम्हाला मानवी स्वरयंत्राची दिली आहे, म्हणजे त्याला झाकणारे जड स्वरतंतू असतात, श्वसननलिकाच्या आणि अन्ननलिकेच्या जागी असते. तर उत्तर आहे मानवी स्वरयंत्र हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये 2 स्वर तंतू असतात.
या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वास नलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाऊ लागते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनींची निर्मिती होते. स्वरतंतूवरील ताण कमी अधिक करून वेगवेगळा आवाज निर्माण करता येतो. पुढे आहे ध्वनिक्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो. तर आपण मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा निर्माण झालेल्या ध्वनीमुळे त्यातील तारेचे कुंतल कंप पावते. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले हे तारेचे कुंतल कंप पावल्यामुळे विद्युत निर्मिती होते. ही विद्युतधारा ध्वनिक्षेपकाकडे जाते. त्यातील तारेच्या कुंतलातून ही विद्युतधारा वाहू लागल्यामुळे तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय बलामुळे ध्वनिक्षेपकाचा पडदा कंप पावतो व तसाच पण मोठा ध्वनी निर्माण होतो. नेक्स्ट आहे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. तर उपकरणाची मांडणी कशी आहे ते आपण बघू. हे बघा, हे ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते दाखवणारे यंत्र म्हणजे काचेची हंडी आहे, विद्युत घंटी आहे आणि निर्वात पंपकडे कशी जाते ते आपल्याला बघायचे. तर एक काचेची हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. 2 नळीमार्फत ही हंडी निर्वात पंपाला जोडली आहे. 3 या पंपाच्या सहाय्याने हंडीतील हवा काढून घेता येते. 4 हंडीत एक विद्युत घंटा ठेवली आहे. तिचे स्विच बाहेरून चालू बंद करता येते. कार्य कसे आहे? स्विच चालू करून घंटा वाजवा, आवाज ऐकू येतो. 2 आहे आता स्विच चालूच राहू द्या व हळूहळू हंडीतील हवा काढून घ्या. 3 जसे जसे हंडीतील हवा कमी होत जाते तसतसे आवाज क्षीण होत जातो. आणि 4 हवा जास्तीत जास्त काढून घ्या व आवाजाची तीव्रता पहा. तीव्रता एकदम कमी कमी होत जाते. 5 आहे आता हळूहळू हवा पुन्हा हंडीत सोडा. घंटेचा आवाज मोठा मोठा होत जातो. आणि निष्कर्ष काय येईल? ध्वनी प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.